तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये। आज चाललोय कवठेमंकाळला। त्याआधी बघा ही गाडी परवाच 20,000 किलोमीटरचं सर्व्हिसिंग करून आणले आणि आता केवढी घाण झाली बघा की। तर या 20,000च्या सर्व्हिसिंग मध्ये सगळे ऑइल फिल्टर बदललेत, एअर फिल्टर बदललेत, एसी फिल्टर बदललाय, सीएनजी फिल्टर बदललाय, प्लस ऑइल बदलले, ब्रेक ऑइल टॉप अप केले आणि कूलंट आणि भरलाय गाडीमध्ये। तर याचा टोटल एकूण खर्च मित्रांनो एवढा आलाय बघा, 8,810 रुपये इतका खर्च आलाय बघा। जरा मला जास्तच वाटला, कारण माझी टोयोटाची अर्बन क्रुझर होती, त्याला कधी एवढा आला नव्हता दुसऱ्या सर्व्हिसिंगला। तर मित्रांनो, आज माझ्यासोबत आहेत कृष्णराजचे मामा सौरभ शिंदे, यांना घेऊन चाललोय मी आज कवठेमंकाळला। कारण परवाच्या मुतखड्याचा अजून माझं दुखणं काही कमी झालेलं नाही, एक खडा पडलाय, बाकीचे 2 खडा आहेत। जाताना रोजच्या गत आपल्या पहिल्या फाट्यावर सीएनजी फुल केला आणि निघालो आम्ही दोघं मिळून कवठेमंकाळला। तर घरापासून कवठेमंकाळ 92 किलोमीटर आहे, जवळपास 1.5 तास तरी लागणार आम्हाला तिथं जायला। घरातनं बाहेर पडलो त्यावेळी वाजलेले 1:30 आणि आता बरोबर कवठेमंकाळ मध्ये आपण 3:15 वाजता पोहोचलोय बघा। तर मित्रांनो, कवठेमंकाळ मध्ये आपल्याला डॉक्टर सचिन पवार सर यांच्या महांकाली ऑर्थोपेडिक सेंटर मध्ये आपल्याला भेट द्यायची होती। भरपूर दिवस झाला डॉक्टरांची माझी काही भेट झालेली नाही, इथं काही मेजर काम नाही, फक्त डॉक्टरांना भेटायचं होतं आणि सर्व्हिसिंग करायचं होतं। इथे ओपीडी एवढी जास्त होती, त्यामुळे डॉक्टरांना वेळ नव्हता भेटण्यासाठी, म्हणून मशीनचं फक्त सर्व्हिसिंग केलं आणि निघालो सरांचा निरोप घेऊन। जाताना म्हणलो कवठेमंकाळ मध्ये अजून एक आपले मित्र आहे, त्यांना भेटायसाठी म्हणलो या साई डिजिटल एक्सरे सेंटर मध्ये आलेलो। तर हे बघा आमचे मित्र महेश मुळीक यांचं स्वतःचं हे साई डिजिटल एक्सरे सेंटर आहे आणि भरपूर वर्ष झाली इथं वैयक्तिक रन करतात ते, आणि यांना पण भेटा आल्यामुळे हे पण लई खुश झालेत, कारण भरपूर वर्ष झालं आम्ही भेटलो नव्हतो। भेटून यांचा निरोप घेऊन चाललेलो, तर म्हणजे एवढ्या लांब आमच्यासाठी भेटा आला तर उसाचा रस घेऊन तरी जावा, म्हणून आम्हाला उसाचा रस दिला। तो घेऊन त्यांचा निरोप घेऊन चाललेलो विट्या साईडला, कारण विट्याला पण आपलं एक काम होतं। खरं वाटत जाताना पोटात उजव्या साईडला परत दुखायला लागलं बघा, अजून एक बारकी 2-3 खडा आहेत ती हल्लीत वाटतं, म्हणून कामात काय लक्ष लागेना, याला म्हणलो चल जाव्या घरला, दुखायचं कमी झालं परत जाव्या विट्याला। आणि तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत मित्रांनो थँक्यू आणि फॉलो तेवढं करा की।